जेव्हा आपण एखादं चित्र काढतो ना, तेव्हा सुरुवातीला कागदावर फक्त काही साध्या रेषा असतात. हं. एक साधी कोरी आकृती असते ती. अगदी बरोबर. पण त्यात जेव्हा आपण रंग भरायला लागतो, सावल्यांचा खेळ दाखवतो, तेव्हा तेव्हा ते चित्र अचानक जिवंत होतं. त्याला एक खोली मिळते. हो, एक नवा अर्थ मिळतो. आणि तसं बघायला गेलं तर भाषेच्या बाबतीतही अगदी असंच काहीसं घडतं. तो जो रंग आहे ना, तोच भाषेतील अ, विशेषण आहे. क्या बात है. खूपच सुंदर उपमा दिलीत तुम्ही. धन्यवाद. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विशेषणांच्या रंगीत आणि व्याकरणाच्या नियमांनी बद्ध असलेल्या जगात प्रवेश करणार आहोत. आपल्याकडे मराठी ग्रामर ॲडजेक्टिव्ह मास्टरी असेसमेंट ही अत्यंत महत्त्वपूर्ण स्रोतसामुग्री आहे. नक्कीच. आणि या सामग्रीत सलग 30 प्रश्नांमधून विशेषणाचे वेगवेगळे पैलू खूप बारकाईने उलगडले आहेत. हो ना? आणि आपण याच 1 ते 30 प्रश्नांचा धागा पकडून हे व्याकरणाचं गूढ सोडवणार आहोत. एकही प्रश्न न वगळता त्याच क्रमाने आपण पुढे जाऊ. ही चर्चा खूपच रंजक होणार आहे. मुळात नाम हे एक व्यापक स्वरूप असतं, पण विशेषण त्या अफाट व्याप्तीला एका विशिष्ट आणि रेखीव चौकटीत बसवतं. या सामग्रीमधील 30 प्रश्नांचा प्रवास आपल्याला केवळ नियम शिकवत नाही, तर शब्दांच्या मागे दडलेल्या भाषेचे जे तर्कशास्त्र आहे ते कसं काम करतं हे मुळापासून स्पष्ट करतो. म्हणूनच आपण थेट आपल्या यादीतील पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. सामग्रीत पहिलाच प्रश्न विचारला आहे की नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात. अच्छा. आणि पर्याय दिलेत सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण आणि क्रियापद. साहजिकच या चर्चेच्या केंद्रस्थानी विशेषण असल्यामुळे उत्तर विशेषणच आहे. पण इथे मला एक मूलभूत शंका आहे. कोणती शंका? व्याप्ती मर्यादित करणे हा शब्दप्रयोग का वापरलाय? म्हणजे विशेषण तर माहिती वाढवतं ना, मग ते मर्यादित कसं करतं? हा खूपच छान आणि तार्किक प्रश्न आहे. हे बघा, जेव्हा आपण नुसतं मुलगा असा शब्द उच्चारतो तेव्हा जगातले सगळेच्या सगळे मुलगे त्या एका संज्ञेत येतात. हां, बरोबर आहे. त्याची व्याप्ती अफाट आहे. पण जेव्हा आपण हुशार मुलगा असं म्हणतो तेव्हा आपण ती अफाट व्याप्ती फक्त हुशार असलेल्या मुलांपर्यंतच मर्यादित करतो. अच्छा, म्हणजे इतर सर्व मुलगे त्या कल्पनेतून वगळले जातात तर? अगदी बरोबर. म्हणूनच माहिती वाढवून विशेषण प्रत्यक्षात त्या नामाची व्याप्ती मर्यादित करत असते. हे तर खरोखरच डोळे उघडणारं आहे. आणि यावरूनच आपल्या सामग्रीतील दुसऱ्या प्रश्नाचा संदर्भ लागतो. दुसऱ्या प्रश्नात आपल्याला योग्य पर्याय निवडायला सांगितलाय. बरं, काय आहेत पर्याय? तिथे 4 विधानं आहेत. पहिलं, विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करतं. दुसरं, ते नामाबद्दल अधिक माहिती सांगतं. तिसरं, विशेषण अविकारी असतं. आणि चौथं, ते नामप्रमाणे वापरता येत नाही. हो, ते नामप्रमाणे वापरता येत नाही. आता तुमच्या मगाशच्या स्पष्टीकरणानुसार पहिलं आणि दुसरं विधान तर अगदी अचूक वाटतंय. पण तिसऱ्या आणि चौथ्या विधानाचं काय? तिथेच तर खरी मेख आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 आणि 2 बरोबर. कारण तिसरे आणि चौथे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. कसं काय? कारण विशेषण हे नेहमी विकारी असते, म्हणजे ते लिंग आणि वचनानुसार आपले रूप बदलते. हां. आणि काही विशिष्ट वाक्यांमध्ये विशेषणाचा वापर चक्क नाम म्हणूनच केला जातो. त्यामुळे ते अविकारी आहे किंवा नाम म्हणून वापरता येत नाही हे म्हणणे व्याकरणाला धरून नाही. म्हणजे भाषा ही दगडावर कोरलेल्या रेषेसारखी नाहीये. अजिबात नाही. ती प्रवाही आहे. आणि हेच सूत्र तिसऱ्या प्रश्नातही दिसतं. तिथे विधान आहे की नामे, सर्वनामे आणि धातुसाधिते यांचा विशेषणाप्रमाणे वापर होतो. आणि दुसरं विधान आहे विशेषणे नामापूर्वी तसेच नामानंतर सुद्धा वापरता येतात. हां. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर. हे कसं शक्य आहे? म्हणजे एखादा शब्द आपला मूळचा प्रकार पूर्णपणे सोडून विशेषणाचं काम करू शकतो? नक्कीच करू शकतो. भाषेची हीच तर खरी लवचिकता आहे. शब्दाची मूळ जात कोणतीही असली तरी तो प्रत्यक्ष वाक्यात काय काम करतो यावर त्याचे विशेषण असणे किंवा नसणे ठरते. अच्छा. जसा एखादा डॉक्टर फावल्या वेळात उत्कृष्ट चित्रकार असू शकतो, तसंच एखादं नाम त्या विशिष्ट वाक्यात विशेषणाची भूमिका उत्तम प्रकारे बजावू शकते. हां, हे खूप छान उदाहरण आहे. आणि त्याच्या जागेचा विचार केला तर विशेषण नामाच्या आधी किंवा नंतर कुठेही येऊ शकते. आता हेच बघा ना, चौथ्या प्रश्नात विचारलंय की नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केल्यास अशा सर्वनामास काय म्हणतात? बरं. पर्याय आहेत नामसाधित, आधिविशेषण, सर्वनामिक विशेषण की विधिविशेषण.
याचं अचूक उत्तर दिलंय सर्वनामिक विशेषण. आणि लगेचच 5व्या प्रश्नात विचारलंय की नामाबद्दल माहिती देण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो तेव्हा त्यास काय म्हणतात. पर्याय तेच आहेत, फक्त इथे उत्तर नामसाधित विशेषण आहे. बरोबर. पण मला सांगा, हे प्रत्यक्षात कसं दिसतं? म्हणजे एखादं उदाहरण? हे समजायला अगदी सोपं आहे. 4थ्या प्रश्नाचं उदाहरण घेऊया. तो मुलगा. इथे तो हे मुळात सर्वनाम आहे. हो, सर्वनाम आहे. पण या वाक्यात ते त्या मुलाकडे बोट दाखवून त्याची विशेष माहिती देत आहे, त्यामुळे ते सार्वनामिक विशेषण बनले. अच्छा. आता 5व्या प्रश्नाचं उदाहरण बघा. कोल्हापुरी चप्पल. आता कोल्हापूर हे एका शहराचं नाव आहे, म्हणजे ते नाम आहे. हो ना. पण इथे ते चपलेचा प्रकार किंवा उत्पत्ती सांगत आहे, म्हणून ते नामसाधित विशेषण बनले. तो शब्द आपली मूळ ओळख विसरत नाही, फक्त एका नव्या भूमिकेत शिरतो. हे खूपच रंजक आहे. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया, जिथे विशेषणाच्या विकारी असण्यावर भर दिलाय. विकारी म्हणजे बदलणारे. अगदी बरोबर. प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. पर्याय आहेत, विशेषण हे विशेषाच्या लिंग व वचनाप्रमाणे बदलते, ते अविकारी आहे, ते अव्यय आहे, की क्रियाविशेषण नामाला लागते. आणि उत्तर साहजिकच पहिलंच असेल. हो. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे याचं उत्तर विशेषण हे विशेषाच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते हेच आहे. कारण हा विकारी शब्दांचा अत्यंत मूलभूत नियम आहे. आता बघा, चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगली मुले. इथे चांगला हा शब्द नामाच्या लिंग आणि वचनानुसार चांगली, चांगले असा स्पष्टपणे बदलत आहे. बरोबर आहे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. क्या? 7व्या प्रश्नात 4 विधाने दिली आहेत. पहिलं, विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. दुसरं, विशेषणांचा स्वतंत्रपणे उपयोग होतो. तिसरं, विशेषणांना लिंग वचनाचे विकार होतात. आणि चौथं, सर्व विशेषणे विकारी असतात. बरं. आणि आपल्याला अचूक विधाने ओळखायची आहेत. याचं उत्तर फक्त 1 आणि 3 असं दिलंय. म्हणजे चौथं विधान, सर्व विशेषणे विकारी असतात, हे चुकीचं आहे. असं कसं? हा व्याकरणातील एक अतिशय सुंदर अपवाद आहे. सर्वच्या सर्व विशेषणे विकारी नसतात. खरंच. पुन्हा उदाहरणार्थ, कडू हे विशेषण घ्या. कडू कारले, कडू औषध, कडू आठवण. नाम कोणत्याही लिंगाचे किंवा वचनाचे असू द्या, कडू हे रूप बदलत नाही. अरे अच्छा. हो, कडा किंवा कडी असं काही होत नाही. अगदी बरोबर. सुंदर हे आणखी एक उदाहरण. सुंदर मुलगा, सुंदर मुलगी. त्यामुळे सर्व विशेषणे रूप बदलतात हा समज चुकीचा ठरतो. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे श्रोत्यांसाठी. 8व्या प्रश्नातही विधानांचीच मालिका आहे. काय म्हणतोय 8वा प्रश्न? पहिलं विधान म्हणतं की विशेषण विकारी आहे, पण काही विशेषणे लिंग वचनानुसार बदलत नाहीत, जे आपण आत्ताच पाहिलं. दुसरं विधान म्हणतं की नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण, तर नंतर येणाऱ्याला अधिविशेषण म्हणतात. बरं. आणि तिसरं विधान म्हणतं की वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते. याचं अचूक उत्तर आहे 1 आणि 3 बरोबर. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. अगदी बरोबर ओळखलत, कारण दुसऱ्या विधानात माहिती मुद्दाम उलटी दिलीये. अच्छा. म्हणजे नामापूर्वी येणारे ते अधिविशेषण असते आणि नामानंतर येणारं ते विधिविशेषण असते. हां. आणि तिसऱ्या विधानाबद्दल बोलायचं तर ते अत्यंत मार्मिक आहे. नाम नसेल तर विशेषणाचा जन्मच होऊ शकत नाही. विशेषण हे पूर्णपणे नामावर अवलंबून असते. म्हणजे नाम हा मुख्य अभिनेता आहे आणि विशेषण हे त्याचे कपडे आहेत. अगदी योग्य उपमा. 9व्या प्रश्नातही असेच नियम तपासले आहेत. तिथे 3 विधाने आहेत. पहिलं, विकारी शब्द जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो तो विशेषण. दुसरं, कालगत क्रियेचा बोध करणारा शब्द म्हणजे क्रियापद. आणि तिसरं, सर्वनामे ही विकार धारण करणारी जात नाही, ती स्वतंत्र आहे. अच्छा. यातील अचूक पर्याय 1 आणि 2 हे दिले आहेत. म्हणजे तिसरे विधान चुकीचे आहे. होय, कारण सर्वनामांना विकार प्राप्त होतात. जसे तो या सर्वनामाचे वाक्यात त्याला, त्याची, त्यांना असे रूप बदलते ना. हो, बदलते. त्यामुळे सर्वनाम विकार धारण करत नाही हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आता आपण 10व्या प्रश्नावर येऊया. इथे अत्यंत थेट प्रश्न आहे. विशेष्य म्हणजे काय? आणि पर्याय दिलेत. विशेषण म्हणजे विशेष्य. विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य, की नामाबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजे विशेष्य. आणि अचूक उत्तर असेल? अचूक उत्तर आहे
विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य. बरोबर. म्हणजे जो मुख्य अभिनेता आहे, ज्याच्यासाठी सगळा खटाटोप चाललाय, त्याला विशेष्य म्हणतात. अगदी तसंच. आता काळा घोडा या उदाहरणात काळा हे विशेषण आहे आणि घोडा हे विशेष्य आहे. घोडा हा तो आधारस्तंभ आहे ज्याच्यावर विशेषणाचा अर्थ उभा आहे. मग 11व्या प्रश्नात जी विधाने आहेत ती जास्त अर्थपूर्ण वाटतात. तिथे म्हटलंय की पहिलं, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोठेही असला तरी तो विशेषणाच असतो. बरं. दुसरं, विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय वापरले जात नाहीत, पण नाम म्हणून उपयोग केल्यास ते वापरले जातात. हां. आणि तिसरं, विशेषणाला स्वतंत्र स्थान नाही, नामाचे जे लिंगवचन असले तेच त्याचे असते. याचं अचूक उत्तर दिलंय 2 आणि 3, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे आणि विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय लागू शकतात. हे भाषेचं एक खूप छान गुपित आहे. शब्दाची जागा बदलली की त्याचं कार्य बदलू शकतं. म्हणून पहिले विधान चुकीचे आहे. अच्छा, आणि विभक्तीचे प्रत्यय? तो मुद्दा खूप रंजक आहे. समजा मी म्हटलं, श्रीमंत माणसांना गर्व असतो. हो, पण मी फक्त श्रीमंतांना गर्व असतो असं म्हटलं तर? अरे, हो, इथे श्रीमंत हे विशेषण अचानक नामाची जागा घेतंय आणि मग त्याला ना हा प्रत्यय लागतोय. म्हणजे जेव्हा विशेषण स्वतः नामाच्या भूमिकेत येतं तेव्हाच त्याला विभक्तीचे प्रत्यय लागतात. क्या बात है. हे विश्लेषण अतिशय सखोल आहे. आता आपण 12व्या प्रश्नापासून शब्दांच्या उपप्रकारांकडे वळत आहोत. बरं, काय आहे प्रश्न? प्रश्न 12 मध्ये पिकलेला आंबा, रांगणारं मूल, वाहती नदी यातील पिकलेला, रांगणारे, वाहती हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत असं विचारले. पर्याय आहेत नामसाधित, धातुसाधित, सार्वत्रिक की अव्ययसाधित. उत्तर आहे धातुसाधित. पण धातू म्हणजे नक्की काय? व्याकरणात धातू म्हणजे क्रियेचा मूळ शब्द. पिकणे या क्रियेचा मूळ शब्द आहे पीक. या मूळ शब्दाला म्हणजेच धातूला जेव्हा लेला हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याचे पिकलेला हे विशेषण बनते. अच्छा. तसेच रांगणेमधून रांगणारा आणि वाहणेमधून वाहती क्रियेवरून गुणच सांगण्याची ही पद्धत धातुसाधित विशेषण म्हणून ओळखली जाते. सोपं आहे. 13व्या प्रश्नात एक सरळ वाक्य आहे, समीरने थंडगार पाणी पिले. यातील विशेषण ओळखायचं आहे. हे तर खूपच सोपं आहे. हो ना. पर्याय आहेत समीर थंडगार पाणी पिले. साहजिकच पाणी कसं होतं तर थंडगार, म्हणून उत्तर थंडगार आहे. अगदी बरोबर. 14व्या प्रश्नात पुन्हा उपप्रकार विचारलाय. नागपुरी हा कोणता उपप्रकार आहे? नामसाधित, अव्ययसाधित, सार्वनामिक की धातुसाधित? मघाच्या कोल्हापुरी चपलेच्या तर्कानुसार हो, नागपूर हे नाम असल्याने याचं अचूक उत्तर नामसाधित हेच असणार. अगदी अचूक. तुम्ही आता भाषेची नस पकडलीय. 15व्या प्रश्नात वाक्य आहे, नीलू नावाचा काळा कुत्रा होता. यात विशेषण कोणतं? नीलू, नाव, काळा की कुत्रा? अर्थातच कुत्र्याचा रंग काळा आहे त्यामुळे काळा हे विशेषण आहे. पण 16व्या प्रश्नात थोडी गोची आहे. काय झालं? वाक्य आहे, माझा घोडा फारच सुंदर आहे आणि यातलं सार्वनामिक विशेषण ओळखायला सांगितलंय. पर्याय आहेत घोडा, माझा, सुंदर, फारच. आता इथे सुंदर हा शब्द घोड्याचा गुण सांगतोय, तरीही याचा अचूक उत्तर माझा आहे दिलंय. असं का? कारण प्रश्नात फक्त विशेषण विचारलेलं नाही तर सार्वनामिक विशेषण विचारलेलं आहे. सुंदर हे गुणविशेषण आहे. अच्छा. पण माझा हा शब्द मूळचा मी या सर्वनामापासून बनला आहे आणि तो इथे घोड्याच्या मालकीबद्दल विशेष माहिती देतोय, म्हणून तो या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ठरतो. प्रश्नातील तो बारकावा खूप महत्वाचा आहे. बरोबर. 17व्या प्रश्नात पुन्हा तोच नियम लागू होतो. त्याला पुणेरी फेटा शोभून दिसतो. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय नामसाधित, अव्ययसाधित, आवृत्तीवाचक की क्रमवाचक. पुणे हे नाम असल्याने याचं उत्तर निर्विवादपणे नामसाधित विशेषण आहे. नक्कीच. पण 18व्या प्रश्नात गणिताचा प्रवेश होतोय. गणिताचा? हो. वाक्य आहे, मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. यातला प्रकार ओळखायचा आहे. पर्याय आहेत आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक की अनिश्चित. उत्तर आहे अनिश्चित. पण एक मिनिट, पुष्कळ म्हणजे खूप सारे. मग हे संख्या विशेषण कसं काय, जर आपण त्यांना मोजूच शकत नाही? म्हणूनच तर त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात ना.
इथे संख्येचा बोध होतोय. लोक थोडे नाहीत, जास्त आहेत. हां, पण नक्की 10,000 आहेत की 50,000 हे निश्चित नाही. जेव्हा पुष्कळ, थोडे, काही, सर्व असे शब्द येतात तेव्हा ते आकड्यांचा संदर्भ देतात, पण नेमका आकडा सांगत नाहीत. व्याकरणात यालाच अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. हां. व्याकरणाचा खूप सूक्ष्म आणि सुंदर भाग आहे. आता एक खूप मजेशीर गोष्ट आपल्या 19व्या प्रश्नात घडली आहे. कोणती मजेशीर गोष्ट? प्रश्न आहे, शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? नाम, विशेषण, क्रियापद की सर्वनाम? उत्तर साहजिकच विशेषण आहे. तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण कसं ओळखायचं, या सर्वनाम आणि विशेषण यांच्यात गल्लत न करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि एका साध्याशा वाक्यातून आपण हा हमखास मार्क मिळवून देणारा नियम आज समजून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण या वाक्यातल्या घोडा, तो, पहिला आणि आला या शब्दांच्या भूमिकेकडे पाहूया. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सर्वनाम तर नेहमी नामाच्या ऐवजी येतं ना, मग इथे ते विशेषणाचं काम कसं काय करतंय? दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तो हा शब्द. बघा, जेव्हा तो सारखं एखादं मूळ सर्वनाम वाक्यात घोड्यासारख्या नामाच्या अगदी आधी येतं, तेव्हा ते गर्दीतून नेमका कोणता घोडा हे दाखवणाऱ्या एका दिशादर्शक बाणासारखं काम करतं आणि म्हणूनच व्याकरणात त्याला सार्वनामिक विशेषण म्हटलं जातं. आणि शेवटी तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की घोड्याबद्दल माहिती देणारा पहिला हा शब्द उत्तर का नाही? कारण घोडा हे मुख्य नाम आणि आला हे क्रियापद आहे हे तर अगदी उघड आहे. पण पहिला हा शब्द केवळ क्रमांक किंवा क्रम दाखवतो, त्यामुळे ते क्रमवाचक संख्या विशेषण ठरतं, सार्वनामिक नाही बरं का. थोडक्यात सांगायचं तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एखादा सर्वनाम नामाच्या अगदी सोबतीने येऊन त्याच्याबद्दल विशेष माहिती देतं आणि त्याची व्याप्ती मर्यादित करतं, तेव्हा ते नक्कीच सार्वनामिक विशेषण बनतं. 21व्या प्रश्नावर आलो आहोत. बरं, काय आहे 21वा प्रश्न? प्रश्न 21. पुढीलपैकी कोणता शब्द क्रमवाचक संख्या विशेषण आहे? पर्याय चौपट, पहिला, एक एक, थोडी. याचं उत्तर आहे पहिला. हो, कारण क्रमवाचक याचा अर्थच आहे रांगेतील किंवा मालिकेतील स्थान दर्शवणे. हां, पहिला, दुसरा, 10वा हे सर्व क्रम आहेत. एक एक हा वेगळा प्रकार आहे आणि चौपट हाही वेगळा प्रकार आहे, ज्यावर आपण पुढे बोलूच. 22व्या प्रश्नात विचारलंय की विशेषण नसलेला शब्द ओळखा. पर्याय आहेत पांढरा, आंधळा, गंगा यमुना आणि लबाड. याचं उत्तर गंगा यमुना आहे. कारण पांढरा हा रंग आहे, आंधळा आणि लबाड हे माणसाचे गुण किंवा अवस्था आहेत, पण गंगा यमुना हे स्पष्टपणे एका नदीचे किंवा संगमाचे नाव आहे, म्हणजेच ते नाम आहे. अगदी बरोबर विश्लेषण केलं तुम्ही. 23वा प्रश्न परत 19व्या प्रश्नाचाच भाऊ वाटतो. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. यात विशेषण ओळखा. पर्याय शूर, शिपाई, देश, आम्ही. इथेही शिपायाचा गुण दर्शवणारा शब्द शूर हाच विशेषण आहे. अगदी. पण 24व्या प्रश्नाकडे पाहिलं तर म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा यातील विशेषणाचा प्रकार विचारलाय. पर्याय गुणविशेषण, सार्वत्रिक विशेषण, संख्या विशेषण की यापैकी नाही? उत्तर गुणविशेषण आहे. पण म्हातारपण ही तर एक अवस्था आहे ना, मग तो गुण कसा? व्याकरणात गुण या शब्दाचा अर्थ फक्त चांगलेपणा असा होत नाही. एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे रंग, रूप, आकार, स्वभाव किंवा अवस्था दर्शवणाऱ्या शब्दांना गुणविशेषणच म्हटले जाते. अच्छा. जसे पोलादी स्नायूमध्ये पोलादी हा जसा गुण आहे, तसाच म्हातारा हा माणसाच्या वयाचा आणि शारीरिक अवस्थेचा गुणधर्म आहे. हे स्पष्टीकरण खूपच उपयुक्त आहे. 25वा प्रश्न. माझे घर कोकणात आहे. प्रकार ओळखा. धातुसाधित, संख्या विशेषण, सार्वनामिक की विशेषण? आपण 16व्या प्रश्नात माझा घोडा पाहिलं होतं. अगदी तसंच इथे माझे घर आहे. मी या सर्वनामापासून बनलेलं असल्यामुळे हे सार्वनामिक विशेषण आहे. बरोबर. 26वा प्रश्न अतिशय सोपा आहे. तो चांगला माणूस आहे. यात विशेषण ओळखा. तो चांगला माणूस की आहे? अर्थातच चांगला हा माणसाचा गुण असल्यामुळे तेच अचूक उत्तर आहे. हो, हे सरळ आहे. आता 27वा प्रश्न मात्र खूप रंजक आहे. काय आहे प्रश्न? उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. विशेषण ओळखा. उभा, जन्म, सेवा की लोक? उत्तर आहे उभा. पण इथे उभा म्हणजे पायावर उभा राहणे असा अर्थ नाहीये ना? अगदी बरोबर.
इथेच भाषेची खरी ताकद दिसते. इथे उभा जन्म म्हणजे संपूर्ण जन्म. हां. उभा या शब्दाचा मूळ अर्थ जरी पायावर उभे राहणे असा असला तरी इथे तो काळाच्या संदर्भात वापरला आहे. जन्म हा विशेष्य आहे आणि तो कसा, तर उभा म्हणजेच संपूर्ण. त्यामुळे इथे तो विशेषणाचे काम करतो. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्यात म्हणजे शेवटच्या 3 प्रश्नांकडे आलो आहोत. 28वा प्रश्न विचारतो की नामानंतर येणारे विशेषण म्हणजे काय? पर्याय: पूर्वविशेषण, सर्वनामिक विशेषण, विधिविशेषण की अधिविशेषण. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण म्हणतात. बरोबर. पण मला सांगा, विशेषण आधी आलं काय किंवा नंतर आलं काय? वाक्याच्या अर्थावर खरंच काही फरक पडतो का? अर्थावर नाही, पण वाक्याच्या वजनावर नक्कीच फरक पडतो. वजनावर? ते कसं? जेव्हा तुम्ही म्हणता हा हुशार मुलगा आहे, तेव्हा तुम्ही एका साधारण माहितीवर भर देत आहात. हे झालं अधिविशेषण. पण जेव्हा तुम्ही म्हणता हा मुलगा हुशार आहे, तेव्हा तुम्ही त्या मुलाच्या हुशारीवर एक वेगळा जोर देत आहात. हे झालं विधिविशेषण. अच्छा. भाषेतील हा बारकावा संवादातील भाबारूला अतिशय अचूकपणे पोहोचवतो. वा. 29व्या प्रश्नात विचारलंय, खेडे या नावापासून बनलेले विशेषण कोणते? पर्याय: खेडूत, खेडेवळ, खेडी, खेडेगरी. याचं अचूक उत्तर आहे खेडवळ. पण खेडूत किंवा खेडेकरी हे शब्द का नाही? कारण खेडूत किंवा खेडेकरी ही सहसा माणसाची ओळख सांगणारी नामे म्हणूनच वापरली जातात. तो खेडेकरी आहे या तो शब्द व्यक्तीचे वर्णन नाम म्हणून करतो. बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल किंवा राहणीमानाबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याला खेडवळ म्हणतो. जसे त्याची वागणूक खेडवळ आहे. म्हणून व्याकरणाच्या नियमानुसार खेडवळ हे त्याचे योग्य विशेषण रूप ठरते. आणि आता या संपूर्ण विश्लेषणाचा शेवटचा 30वा प्रश्न. बर. खालीलपैकी आवृत्तीधारक संख्या विशेषण कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय: पहिला वर्ग, एक एक मुलगा, सर्व रस्ते की चौपट मुली. याचं अचूक उत्तर दिलंय चौपट मुली. मगाशी आपण क्रमवाचक आणि अनिश्चित पाहिले. आता हे आवृत्तीवाचक काय प्रकरण आहे? आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा होणे. गणितात आपण पटीत मोजतो ना, तसंच. पहिला हा क्रम झाला, एक एक हे गट पाडणे झाले, सर्व हे अनिश्चित झाले. पण जेव्हा दुप्पट, तिप्पट, चौपट असे पट दर्शवणारे शब्द येतात, तेव्हा तिथे संख्येची आवृत्ती होते. म्हणून चौपट मुली हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. श्रोतांसाठी ही खूप सोपी खूण आहे. जिथे पट हा शब्द लागतो तिथे आवृत्तीवाचक विशेषण असतं. तर एकंदरीत आज आपण प्रश्न क्रमांक 1 ते 30च्या या सविस्तर विश्लेषणातून विशेषणाची व्याप्ती, त्याची विविध प्रकार, लिंगवचनानुसार त्यात होणारे बदल आणि अगदी अधिविशेषण ते विधिविशेषणापर्यंतचा संपूर्ण प्रवास अतिशय बारकाईने पाहिला. नक्कीच. या प्रवासातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे व्याकरण हे केवळ नियमांचे कोरडे पाठांतर नाहीये. ते भाषेचे एक अत्यंत सुंदर आणि प्रवाही तर्कशास्त्र आहे. शब्दांचे एकमेकांशी असलेले नाते आणि त्यांचं वाक्यातील स्थान हेच त्यांचा खरा अर्थ ठरवते. एकदम बरोबर. आता या सत्राच्या शेवटी मी एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडतो. होतं की विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करतं. पण जरा विचार करा, जेव्हा आपण काळा घोडा म्हणतो तेव्हा आपण इतर सर्व रंगांच्या शक्यता आपल्या कल्पनेतून पूर्णपणे वगळून टाकतो. बरोबर आहे. मग मला सांगा, विशेषण हे शब्दाला अचूक अर्थ देऊन संवादात स्पष्टता आणतं की ते आपल्या कल्पनाशक्तीवर एका प्रकारची मर्यादा घालतं? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. विशेषण हे भाषेचं स्वातंत्र्य आहे की बंधन? भाषेचा हा पैलू खरोखरच विचार करण्यासारखा आणि मेंदूला चालना देणारा आहे. याच रंजक आणि गूढ विचारावर आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.